सो आता हे नॉलेजच्या बाबतीत आपण बोलतोय की ॲक्च्युली कॉम्पिटिशनपेक्षाही महत्त्वाचं काय आहे की इंजिनिअरिंग झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काय बेसिक गोष्टी माहीत असायला हव्यात. जसे की प्रत्येक कोर्स असेल, एखादं इलेक्ट्रॉनिक्सचं उदाहरण घेऊ, आपण मेकॅनिकलचं घेऊ, सिव्हिलचं घेऊ, कोणत्या ब्रांचचं घ्या, त्या ब्रांच संपल्यानंतर त्या विद्यार्थ्याला कोणती गोष्ट आली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर तो विद्यार्थी त्या गोष्टी समजा शिकू शकला आणि त्या गोष्टी त्याला जमत असतील तर खरंच प्रकारे त्याला नॉलेज आलेलं आहे. जर त्याच्याकडे फक्त मार्कशीट आहे, मार्कशीटमध्ये त्याला आहे 9.9चा आहे, त्याच्यानंतर 8चा पॉईंटर आहे, 7चा पॉईंटर आहे, म्हणजे तो 60% सगळीकडे थ्रू आउट इलिजिबल आहे प्लेसमेंटसाठी. बट त्याला बेसिक कन्सेप्ट अजूनही क्लिअर झालेल्या नाहीत. का झालेलं नाहीत? त्याने मार्क्स फक्त परीक्षेसाठी केलेला आहे. परीक्षेसाठी अभ्यास करणं म्हणजे इतकं सोपी गोष्ट आहे की तुम्ही समजा पेपरला गेले तर पेपरमध्ये रिपीटेड क्वेश्चन तुम्हाला माहीत असतात. आता इथे पण एक गोष्ट आहे, रिपीटेड क्वेश्चन माहिती आहेत म्हणजे त्याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे आणि तो अभ्यास तुमचा परफेक्ट झाला आहे असं म्हणावं पण लागेल. तुम्हाला ते येतं असं का म्हणू शकत नाही? आता इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्या, विद्यार्थ्यांना समजा एखादा सब्जेक्ट आपण विचारात घेतला, बेसिक इलेक्ट्रिकल आहे किंवा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्याचे काही फंडामेंटल थिंग्स असतील जसं की रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर वगैरे वगैरे. ह्या गोष्टी पुस्तकात दिसताना खूप चांगल्या वाटतात की हे रेजिस्टर आहे, रेजिस्टरला काय म्हणलं करंटला कंट्रोल करण्यासाठी रेजिस्टर वापरला जातो. पण ॲक्च्युली तो वापरला जातो का आणि तो कसा वापरला जातो, त्याची व्हॅल्यू किती घ्यावी लागते सर्किटमध्ये, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करतात आणि ते केल्यानंतर त्याला यूज केला जातो, हे इथपर्यंत प्रवास करून आपण तिथपर्यंत जातो. हा महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून तो रेजिस्टर फक्त रेजिस्टर न वापरता राहतो. कॅपॅसिटरचा ॲक्च्युअल उपयोग केलेला असेल त्याने तर त्याला लक्षात राहील कॅपॅसिटर वापरतात कुठं, त्याचे टाईप्स किती असतात वगैरे वगैरे. हे झालं इलेक्ट्रॉनिकचा पार्ट. सेम सगळ्या ब्रांचला लागू होतं. म्हणून जेव्हा विद्यार्थी शिकत असतो त्यावेळेस तो वेगळ्या वेने जात असतो. म्हणजे समजा आपण एक उदाहरण घेऊया की एखादा आपल्याला टास्क दिलेलं आहे, ते टास्क कंप्लीट करण्याकडे आपला जास्त भर असतो. कारण की आपण काय करत असतो की जर आपल्याला काय दिलेलं आहे, 3-4 महिन्याचा वेळ दिलेला आहे सेम क्लिअर करायला, त्याच्यामध्ये आपल्याला 5 सब्जेक्ट दिलेले आहेत, 5 सब्जेक्टचा अमुक सिलेबस दिलेला आहे, त्या सिलेबसला वेटेज 100 मार्काचा आहे, 30 मार्काची इन्सेम होणार 70 मार्क, म्हणजे SPPUचं सांगतो मी थोडक्यात. तर अशा प्रकारे आपण दिलेलं आहे. आता होणार काय, आपला टास्क काय, 4 महिन्यात ह्या 5 सब्जेक्टचा अभ्यास करायचा. 5 सब्जेक्ट 4 सब्जेक्ट असतील, 4 सब्जेक्ट 3 प्रॅक्टिकलचे जे सब्जेक्ट असतील त्याचा अभ्यास करायचा आणि ते सगळं टास्क म्हणजे ऑल क्लिअर व्हायचं. ऑल क्लिअर म्हणजे सगळे सब्जेक्ट निघाले पाहिजे, त्याचे पासिंग मार्क्स मिळाले पाहिजे आणि त्याच्यात मार्क्स चांगले मिळाले पाहिजे. आता हा 4 ते 5 महिन्याचा काळ त्याच्यात हे क्लिअर करायचं म्हणजे आपल्या मागे रेस चालू झाली. म्हणजे घड्याळाचा काटा चालू झाला, सुरुवात झाला पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस तुमचं सेमिस्टर चालू होतं आणि एंड होतो ज्यावेळेस सेमिस्टर संपतं. त्या काळात तुम्ही जर ते 5 सब्जेक्ट त्या गोष्टी पूर्ण केल्या तर तुम्ही सक्सेसफुल झाला. जर नाही केल्या, तुमचे विषय बॅक राहिले, तुम्हाला ते परत काढायचे. म्हणजे टिक 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 कधी संपते, तुमचं ज्यावेळेस इंजिनिअरिंग संपेल, इंजिनिअरिंगचे सगळे विषय कम्प्लीट होतील, सगळ्या जे काही प्रॅक्टिकल असतील, ओरल असतील ते संपेल त्यावेळेस होईल. आता मला सांगा, टास्क कम्प्लीट करायचा असेल तर आपण कोणत्याही प्रकारे ते टास्क कम्प्लीट करू शकतो. फक्त काय टास्क कम्प्लीट करायचं, हा एवढीच गोष्ट आहे ना. त्याच्यामध्ये जमतंय नाही जमतंय हे खरं चेक व्हायची गरज आहे का, हा एक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. जर रेजिस्टर न वापरताही पास होता येईल का, किंवा जे बेसिक गोष्टी त्या समजून न घेताही पास होता येईल का, ह्याचा एकदा विचार करणं गरजेचं आहे. कारण की असंच करून मुलं विद्यार्थी पास होत आहेत आणि त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी बेसिकच्या गोष्टी आहेत त्या शिकण्याची गरज वाटते का, इव्हन म्हणजे त्याचा अभ्यास करण्याची, त्याचं लेक्चर ऐकण्याची गरज वाटते का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे जर विद्यार्थी ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करत असतील, आपल्याला समजा पूर्ण नॉलेज घ्यायचं आहे, समजा जसं आपण एखादं पुस्तक वाचत असतो, पुस्तक आवडीचं असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात राहते. जसं की आपले आवडीचे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लगेच लक्षात राहून जातात. मूवीचं उदाहरण घ्या, मूवी सुरुवात टू एंड पाहिला की त्यातलं काही सांगा लक्षात राहते, कारण की ते आवडीचा विषय असतो. पण इथे काय होते, इथे फक्त टास्क दिलेले आहे
मूवी बघणं हा टास्क नाही आहे, ते आपली आवड आहे म्हणून ते आपण करत असतो. ज्यावेळेस आपण टास्क देतो ना एखादं, त्यावेळेस ते टास्क कंप्लीट करण्यासाठीच आपण प्रयत्न करत असतो, ना की त्याच्यातून आपल्याला काय मिळालं पाहिजे, काहीतरी नॉलेज त्याच्यातून मिळणार आहे, त्याचा कुठेतरी भविष्यात फायदा होणार आहे. आणि ह्या चालणाऱ्या घड्याळाबरोबर जेव्हा पळत पळत जातो आणि नंतर, आणि हे लक्षात घ्या आणखीन एक गोष्ट इंजिनिअरिंगच्या बाबतीत मी आणि काय सांगतो की पहिल्या सेमिस्टरपासून ते एंडपर्यंत फक्त विद्यार्थी पळत 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 जातो, एक्झाम कम्प्लीट करतो, सब्जेक्ट क्लिअर करतो. प्लेसमेंटला मात्र तो शेवटचं सेमिस्टर कम्प्लीट झाल्यानंतर बसतो. तिथं बसल्यानंतर त्याला आठवतं की अरे आपल्याला हे तर शिकायला पाहिजे होतं, पण ते आपण नाही शिकता शिकता काही गोष्टी स्किप करत आलो, काही गोष्टी माहितीच झाल्या नाही. शेवटी येऊन आता विचार पडतो की हे तर आपल्याला गरजेचं होतं, इंडस्ट्रीवाले हेच मागतात आणि हे बेसिक आपल्याला येणं गरजेचं होतं. हे कधी कळतं शेवटचं वर्ष. आता 4 वर्ष गेल्यानंतर कळल्यावर काय अर्थ आहे त्याला, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे जर कळून घ्यायचं असेल तर त्या टप्प्यावर कळलं पाहिजे, त्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी तर विचार केला पाहिजे. म्हणून हे कॉम्पिटिशनबद्दल जे मी बोललो ते ह्यासाठीच बोललो की ही घड्याळाची टिकटिक आहे ना, किंवा सेम, त्याच्यानंतर दुसरं सेम, तिसरं सेम, चौथं सेम, 5वं सेम, 7वं सेम, हे फक्त पळवत राहतो, विद्यार्थी पळत राहतो. हा सेम कन्सेप्ट 3 इडियट्समध्ये आमिर खानने एक्सप्लेन केला होता. घड्याळाचा काटा एक टास्क दिला आणि सगळे विद्यार्थी उत्तर शोधायला लागले. नंतर त्याने सांगितलं मी शिकवतात कशा असं सांगितलं. मग हीच जी गोष्ट होती ना तीच तिथे सांगितली होती, पण अजूनही त्याचा आपण अर्थ चांगला वाईट कसाच शोधलेला नाही. मग तर म्हणायचं काय ह्या सगळ्या गोष्टीतून की आपल्याला जर एखादा ब्रांच घेतली, एखादं इंजिनिअरिंग असू द्या, कुठला असू द्या, जे काही घेतलंय ना ते सुरुवातीलाच आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला शेवटी ह्याच्या शिकल्यानंतर काय आलं पाहिजे हे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की आपल्याला एंडिंगला ह्या गोष्टी माहिती असेल तर आपण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहोत, तर आपण मेकॅनिकल इंजिनियर झालो. आणि जर हे सगळं माहीत करून घेऊन गेला तर तो कोर्स कम्प्लीट होतोय, ती इंजिनिअरिंग कम्प्लीट होते, ती डिग्री खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्याला मिळते, असं मला तरी वाटतं. म्हणून या वेने जर आपण गेलो तर ते बेटर होईल. थोडंसं टेक्निकल भाषेत त्याला CO PO सगळं काही म्हणत असतील, पण अल्टिमेट एम हाच आहे की विद्यार्थ्यांना त्या गोष्टी, ज्या गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी सुरुवातीपासून एंड, म्हणून ते सिलेबस प्रत्येक वेळेस रिवाइज होतात ना. त्याच्यामध्ये कधी जावा ऍड केलं जातं, कधी पायथॉन ऍड केलं जातो, कधी नवीन नवीन सब्जेक्ट ऍड केले जातात, कारण की हे इंडस्ट्रीला लागते. मग इंडस्ट्रीवाले पण दरवर्षी चेंज होऊन जातात, पण सिलेबस 4 वर्षाला चेंज होतो. मग ह्या गोष्टी थोड्याशा लॅगिंग होतात. म्हणून कॉम्पिटिशन फक्त पाळण्यामागे नाही, विद्यार्थ्यांनी पण वेळेनुसार बदललं पाहिजे आणि गरज काय ओळखलं पाहिजे, ते नॉलेज घेतलं पाहिजे. नॉलेज जिंकणार आहे, नुसतं पळून पळून आपण जिंकणार नाही, हे लक्षात घ्या. व्हिडिओचा उद्देश हाच होता की कॉम्पिटिशन करण्यापेक्षा, मार्क्स मिळवण्यापेक्षा, टास्क कंप्लीट करण्याकडे लक्ष देऊ नका. आपलं मेन एम पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. व्हिडिओ एवढाच. तिसरा पार्ट घेऊन येतोय मी, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे मग आपण केलं नक्की काय पाहिजे. आता हे 2 व्हिडिओमधून तुम्हाला प्रॉब्लेम लक्षात आला असेल. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करू की नक्की आपल्याला कसं जाता येईल, काय प्लॅनिंग करता येईल, काय टेक्निक्स वापरता येतील, म्हणजे आपण त्या बेसिक गोष्टी त्याच वेळेस करू शकू. म्हणजे फर्स्ट इयरला असताना फर्स्ट इयरचं, सेकंड इयरला असताना सेकंड इयरचं, थर्ड इयरला असताना थर्ड इयरचं नॉलेज घेऊ आणि लास्ट इयरला असताना लास्ट इयरचं नॉलेज घेऊ, म्हणजे एक टप्पा आपला क्लिअर होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही 3ही पार्ट नक्की पहा. धन्यवाद.